बार्शी नाका ते इमामपूर रस्त्यावर अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई करण्यात आली असून 6,10,160 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई दिनांक 1 मे रोजी 5:30 केली होती. तसेच दिनांक 1 मे रोजी 10:11 पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती आज गुरुवार दिनांक 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांना माहिती दिली आहे. बार्शी नाका ते इमामपूर रोडवर आरोपीने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक MH19 CV 1138 या गाडीमध्ये अवैधरित्या विना परवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला पदार्थाची चोरटी विक्री करत असताना मिळून आला. यामध्ये एक हिरा पान मसाला तसेच 612 पुढे प्रतिपुडा 150 रुपये एकूण 91,800 रुपये व रॉयल 717 तंबाखू 612 पुढे प्रतिपुडा 30 रुपये 18,360 रुपये व एक महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक MH19 CV 1138 रुपये किंमत अंदाजे 5 लाख रुपये असा एकूण 6,10,160 रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. म्हणून या प्रकरणी फिर्यादी वाघ नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या फिर्यादीवरून शेख शोएब खमरुद्दीन वय 25 वर्षे राहणार मोमीनपुरा बीड, परशुराम मोहन गायकवाड राहणार आकाशवाणी बीड या दोघा जणांच्या विरोधात कलम 328, 272, 273, 34 बादवीनुसार पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.